नमस्कार मंडळी. आज आम्ही बनवत आहोत बटाटो वडू. त्यासाठी आम्ही 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. तर आता आम्ही ते धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये लावून घेणार आहे. धुवून असे चांगले घेतलेले 3-4 वेळा, त्यातली माती बिती सगळी जाऊ होईल आणि मग 3 ते 4 शिट्ट्या काढणार. नंतर बाकीचं पुढचं दाखवतो तुम्हाला. आता कुकरला लावून घेतलं आहे. तोपर्यंत आपण वाटप करून घेऊया. त्यासाठी जिरे 25 ते 30 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आलं घेतलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हे सगळं आपण आता मिक्सरला लावून घेऊया. असा जाडसर असं वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आता आपण बघूया पुढे काय करायचं ते. हे बघा, साला काढून घेतो आणि चांगलं असं तो हाताने कुस्करून घेतला जरा उबडधोबड. हे बघा, आता बटाटे चांगले उकडून झाले आहेत. हाताने ना करू शकत तर तुम्ही सुरीने कापून घेतला तरी चालत, कसाव करा, पण त्याचं तुम्ही हाताने कुस्करून घेतला तर बरं पडतं. हे आता बटाटे आपले कुस्करून झाले आहेत. आता आपण फोडणी घालून घेऊया. त्यासाठी आपल्याला फोडणी घालण्यासाठी त्याला लागताला मीठ, हिंग, मोहरी, हळद आणि ते आपण हिरा वाटप केला ना त्या लागताला. आता आपण कढईत आपण ठेवली असे, त्यामध्ये मी थोडा तेल घालतले. त्यात आपला परतून घ्यायचं, नाही तर एका साईडला हिरवा मसाला राहायचा आणि एका साईडला मीठ राहायचं. त्यासाठी चांगलं अलटून पलटून सगळीकडून परतून घ्यायचं. बटाट्याची भाजी आता आमची तयार झालेली आहे. आपला असा त्यामध्ये आपण आता फोडणी करूया. मोहरी घातले पहिला, चांगली तडतडली मोहरी. त्यामध्ये आपण आता हिरवा वाटप घालतोय. लागतं थोडं हाता, आम्ही सगळं घालतो, सगळं राहते ते प्रमाण बरोबर यासाठी. चांगलं परतून घ्यायचं जरा खमंगावाचं येईपर्यंत. वाटप आपला परतून झाला, त्यामध्ये आपण आता हिंग घालूया थोडा. बटाटो आणि बेसन घालतो ना, पोटात बारीक कारक नको म्हणून हिंग घालतो. चांगला आता घातला. त्यानंतर थोडी हळद घालूया, परतून घ्यायची चांगली. आता बटाटो घालतो. आता मीठ घालून घेता आणि चांगला परतून पलटून परतायचा. जर वही असतात ना तर वरतून तुम्ही कोथिंबीर घालू शकता, पण आता आम्ही घातलेली आहे ना वाटपामध्ये, आम्ही नाही घालणार. आता हे बटाटा वड्यासाठी लागणारे जे आता पीठ आहे ते आपण आता काढून घेणार आहे. त्यासाठी आपण आता हे बेसनाचं पीठ घेतोय. त्यानंतर मीठ, हिंग, ओवा घालायचा, पोटासाठी चांगला असतो. त्यानंतर हळद घालायची. आता आपण बॅटर कसं तयार करतो ते बघूया. वडे करण्यासाठी लागणारं जे पीठ असतं ते आपण आता काढून घेतो. त्यासाठी आपण आता बेसनाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर हळद घातली आहे, ओवा, मीठ, त्याच्यानंतर हिंग. हे बघा, या सगळं एकत्र करून पहिला घ्यायचा. नंतर थोडा थोडा पाणी घालून, एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही, असं पीठ आपण चांगलं काढून घेऊया. तुम्हाला दाखवते कशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे ती. बघा, बटाटा वड्याचा कवर जो असता त्याचा पीठ तयार झाला असा, अशी कन्सिस्टन्सी होईल. तशी जरा जाडसर, थोडी एकदम पातळ पण नको, थोडी जरा जाडसर ठेवायची. ती भाजी केली ना आपण बटाट्याची, तर त्याचे असे एकदा तुम्ही गोल वडे करा, नाही तसे चपटे करा. आम्ही असे चपटे वडे करतो. आमच्या आता गोळे करून झाले तर या सारणामध्ये नाही ना म्हणतात तरी 18 ते 20 या साईजमध्ये तुमचे वडे होते. हे बघा, या बॅटरमध्ये आता आपण जरा चिमूटभर जरा थोडं घालून घ्या, जास्त नाही घालायचं, आता तेलकट होते आणि चांगला ढवळून घेऊया. आता आपण तेल आपला तापला का, चला आपला तेल चांगला तापलेला. आता गरम गरम मस्त आपण वडे तळून घ्यायला सुरुवात करूया. हो बघा, गेलो वडं आतमध्ये. त्याला आता हलवायचा नाही. वडे काय ते 3-4 काही घालून घ्यायचे आणि मग आपल्याला कळतं मग ते कधी थोडं जरा सुका होतं, मग आपण परतूचं. 2-3 मिनटं झाली आहेत. आता आपण चांगला त्याचा हलवून घेऊया. आता पलटून घेऊया चांगलं ते कलर बदललं त्याचं. हे असं सुरू येताना बाजू कुरकुरीत होतो असतं, तो बाजू काढून घ्यायचं, नाही तर करपतो तो, काढून बाजूत ठेवायचं. हे बघा, आता आपले वडे चांगले दोन्ही साईडने चांगले भाजून झाले आहेत, तळून झाले आहेत. ते आता आपण बाहेर काढून घेऊया. हे बघा, असे लाल कलर चांगले होईल, चांगले कुरकुरीत येते होते. बघा मंडळींनो, आपले गरमागरम वडे मस्तपैकी तयार झाले आहेत. हे तुम्ही पावावर खावा, असेच खावा, मस्त लागतं, तसे खावा. हे बघा, या बेसनाचं पीठ रवलेला ना, त्याचं आम्ही आता चुरं करून घेतो. त्या चुरं आता तळून झालं की त्याचं आम्ही आता चटणी बनवून दाखवतो. त्याच्यावर खातात ना वडापावची, ती चटणी बनवून दाखवते आमच्या पद्धतीने. हे बनवण्यासाठी आपण चुरं घेतलो, 5-6 लसूण घ्यायचे, मालवणी तिखट आणि या मीठ. या बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या चुरं घेतलो, त्यामध्ये लसूण घालूया, मालवणी मसाला घालूया 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं, पण जरा कमीच घालायचं, कारण की आपण जे वडापावसाठी जे बॅटर केलेलं ना त्यामध्ये मीठ आहे, त्यामध्ये जरा कमी घालायचं, फार होते. आणि आता मिक्सरला लावून घेऊया. ही बघा मंडळींनो, मस्त आपली सुऱ्याची चटणी तयार झाली आहे. मस्त आता गरम गरम वडापाव बरोबर, नुसतं वड्याबरोबर खावा. तुम्हाला जर आमच्या वडापाव आणि ही सुऱ्याची चटणी जर तुम्हाला आवडली असतात तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.